नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण बघतो निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण. ओके. मार्केट आता करंटच्या वीकचा विषय केला तर ह्या आठवड्यात मार्केटनी जवळपास काही चांगला बॉटम बनवताना आपल्याला बघायला मिळालं हे लक्षात घ्या. तुम्हाला सर बॉटम म्हणजे काय लक्षात घ्या. मार्केट जेव्हा खाली पडतं त्याच्यानंतर मार्केटचा ट्रेंड रिव्हर्स करतं. हा डाऊन ट्रेंडमध्ये पडते, खालच्या दिशेने निघाले. मग आता अपट्रेंड कसं होईल, लगेच अपट्रेंड होतो का? व्ही शेप रिकव्हरी जी आहे आपण म्हणतो सर पडलं की पटकन वरती गेलं, एक क्वचित कधीतरी होतं इन केस काय न्यूज. परंतु जनरल जी रिकव्हरी असते मार्केटची ती कशी येते, एक चांगल्या डाऊन ट्रेंडला असेल, थोडाफार कुठेतरी साईडवेज राहील, हॉल्ट करेल, मग मार्केट वरचेशन जाण्याचा प्रयत्न करेल. मग जेव्हा हॉल्टिंगला असतं ना हे जे साईडवेज आपण म्हणू शकतो, इथे आपण काय म्हणू शकतो, याला एक जवळपास बॉटम बनवलेला आहे. त्याच्यानंतर मार्केट जो आहे हा विरुद्ध दिशेने गेलेला आहे हे लक्षात असू द्या. मग आज तसं बघायला मिळतं का? डेफिनेटली आजच्या एका दिवसाची मोमेंटम तुम्ही बघा कशी चांगली बघायला मिळाली. निफ्टीने तर तोडफाड मोमेंटम दिले, बँक निफ्टीसुद्धा तोडफाड मोमेंटम दिले. जसं ॲनालिसिस केलं होतं, म्हटलं होतं की नाही निफ्टी तुम्हाला जवळपास वरच्या दिशेने बघायला मिळत असेल 500च्या वरती किंवा 51,600च्या वर, सॉरी 21,500 21,600 आरामात मोमेंटम बघायला मिळू शकते. आणि ती आज बघायला मिळाली. सेम बँक निफ्टीचा विषय केला होता, जसं म्हटलं होतं त्या लेवलच्या आसपास मोठी मोमेंटम बघायला मिळाले लक्षात घ्या. सो काय एक्सपेक्ट करू शकतो, सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मार्केट जे आहे आता करंटमध्ये कसं थोडंफार एक आपण म्हणू शकतो पॉझिटिव्ह लेवलला आपण विचार करू शकतो. सध्या तरी एक विचार करू शकतो. ओव्हरऑल ट्रेंड आता आपला निगेटिव्ह आहे, परंतु शॉर्ट टाईमसाठी काय असं नाही, पॉझिटिव्ह लेवलला विचार करू शकतो. त्याच्यानंतर जर थोडाफार पाठी आणि तुम्हाला समजेल की बघा 25 मुव्हिंग ॲव्हरेज होतं, त्याच्या कसं मार्केट ट्रेड होतं आणि इथे मार्केट जे होतं ते ह्या रेंजमध्ये जवळपास साईडवेज होतं. ठीक आहे. त्यानंतर हा ब्रेकडाऊन झाल्यानंतर हा रिटेस्ट होता, त्याच्यानंतर ही सेलिंग आली आणि ह्या सेलिंगनंतर काय झालं, थोडक्यात मार्केट जे आहे हे थोडंफार आता परत काय झालं, इथे सेलिंग कंटिन्यू न होता परत बायर्सने थोडाफार आपण म्हणू शकतो कंट्रोल घेतला आणि 51,000च्या वरती क्लोजिंग दिली. ही चांगली गोष्ट आहे. आता लक्षात घ्या, ह्या कमिंग वीकचा जर विचार केला, येणाऱ्या आठवड्याचा विचार केला तर काय बघू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 51,500च्या वरती सोमवारी मार्केट, थोडक्यात सांगू 51,500 सोडा, 51,200च्या वरती जर कुठेतरी होल्ड करून जात असेल ना, तर डेफिनेटली 51,500 ते 51,700 किंवा 51,800 पर्यंत, थोडक्यात काय जी रेंज आता मी काढली होती त्या रेंजमध्ये मार्केट परत एकदा एक रेंजमध्ये एक येताना बघायला मिळू शकतं हे लक्षात. मग जवळपास काय आता परत एक शूटअपसाठी तयार होतोय, तो एक मोठा बाउन्स जो आहे जो एक आपल्याला ऑल टाईम हायला नेईल, त्या बाउन्ससाठी तयार होते मार्केट हे लक्षात घ्या. एक करंटच्या सिच्युएशननुसार तरी ते दिसतं जे आपल्याला प्राईज ॲक्शन सांगण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर अजून एक गोष्ट दाखवतो ती म्हणजे आपला इंडिकेटर RSI काय सांगण्याचा प्रयत्न करतो, स्ट्रेंथ दाखवतात. स्ट्रेंथ कशी दाखवते बघा, इथे बघा RSI किती होता, ठीक आहे, आणि इथे बघा RSI किती होता. इथे RSI जवळपास कमी होता आणि आत्ता करंटचा हा जो लो बनवला आहे जो ह्या लेवलच्या आसपास, हा RSI जवळपास इथे किती जरा जास्त, जवळपास काय RSI इथे स्ट्रेंथ दाखवते. थोडक्यात काय म्हणू शकतो, मार्केट असं दिसतंय खाली इथे, पण इथे बघा RSI जवळपास स्ट्रेंथ दाखवून एक एक डायव्हर्जन्स दाखवते. एक जवळपास मार्केटमध्ये आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की सेलर्सची ताकद तेवढी पुरत नाही आहे, जेणेकरून आता बायर्स कंट्रोल घेण्याचा प्रयत्न करतात. मार्केट थोड्या वेळसाठी काय असं ना आता थोडाफार रिव्हर्स होताना बघायला मिळू शकतं हे लक्षात असू द्या. सो या आठवड्याचा काय विचार करू शकतो, या आठवड्याचा हा विचार करू शकतो की एक तर मार्केट जे आहे सर्वात महत्त्वाचं, आपण विकली टाईम फ्रेमवरती जात नाही, डेलीवरती सगळं तुम्हाला दाखवतो कसं बघायला मिळते बघा. लक्षात घ्या काय करायचं, सगळ्यात मोठा सपोर्ट कोणता आहे, हा सपोर्ट जो आहे सगळ्यात मोठा करंटसाठीचा आहे तो म्हणजे 39,000 किंवा 900 किंवा आपण म्हणू शकतो 50,000. त्याचबरोबर एक रिजेक्शन झोन आपण काढू शकतो, ती म्हणजे सध्याची कोणती, एक 52,500. त्याचबरोबर जे रेंजमध्ये मार्केट होते, रेंज कोणती आहे जरा थोडंफार आपण बघा कोणती रेंज बघायला मिळते. जवळपास इथे एक हॉरिझॉन्टल लाईन काढून घेऊया जेणेकरून तुम्हाला समजेल की रेंज जी आहे ती रेंज जवळपास कोणती घेऊ शकतो, जवळपास पकडायची आली ते ही, म्हणजे 51,000च्या आसपास, 51,200 51,300ची रेंज आपण ॲड करूया. जनरल त्याच लेवलच्या आसपास मार्केटने ते सपोर्ट घेतल्या आधी. ओके. आता तुम्ही बघा त्याच लेवलच्या आसपास इथे क्लोज झालेलं आहे, म्हणजे सोमवारी काय एक्सपेक्ट आहे, सोमवारी आपल्याला हे एक्सपेक्ट आहे की मार्केट ओपन कसं होतं. आणि जर ओपन झालं तर लक्षात घ्या ही जी रेड कॅन्डल आहे कधीची, बुधवारची, ही जी सेलिंग आली होती, ही रेड कॅन्डलचा हाय तुटणं गरजेचं आहे. म्हणजे जवळपास 51,300च्या वरती निफ्टी बँकला होल्ड करणं गरजेचं आहे. सोमवारी होल्ड करताच जर निघालं तर डेफिनेटली मार्केट परत 51,500 51,700 पर्यंत बघायला मिळू शकतं हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्याचबरोबर आता आतले सपोर्ट पण पडतात, ते म्हणजे त्याच्यानंतर 50,000च्या वरचा सपोर्ट एक पडतो तो म्हणजे 50,500, ही म्हणजे हीच कॅन्डल आहे ग्रीन, ह्याच कॅन्डलचा लो जवळपास कोणती, ही जी ग्रीन कॅन्डल आहे जस्ट सेकंड आजच्या दिवसाची कॅन्डल, ही ह्याच कॅन्डलचा लो जो आहे हा मोठा एक काय सपोर्ट बघायला मिळू शकतो. तो लो कोणता आहे, 50,500, एक चांगला सपोर्ट आहे मार्केटमध्ये, हे तुम्ही लिहून ठेवू शकता हे लक्षात घ्या. ओके. मग जवळपास काय
एक व्ह्यू आपला स्टार्ट झाला आहे. तो व्ह्यू कसा आहे, एकदम कॅन्डल मार्केट ह्याच रेंजमध्ये राहिलं तर डेफिनेटली मार्केट थोडाफार साईडवेज राहू शकतं आणि मग कुठेतरी बाउन्स बॅक होऊन वरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करू शकतो. हे लक्षात घ्या. थोडाफार आता न्यूजचा विचार करूया. महाराष्ट्राचे इलेक्शन रिझल्ट्स आहेत आणि एक्झिट पोल्स खूप चांगले आलेले आहेत आणि आता करंटची गव्हर्नमेंट आहे जी मार्केटच्या फेवर आपण म्हणू शकतो. जी गव्हर्नमेंट आता करंटची असते त्याच्या विरोधात समजा दुसरी गव्हर्नमेंट आहे, थोडाफार मार्केट रिॲक्ट करतं. हे लक्षात घ्या. पण करंटचा विषय कसा आहे, सध्याची जी करंट गव्हर्नमेंट आहे तीच थोडेफार येण्याची शक्यता आता एक्झिट पोल्स ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. सो आपण काय विचार करू शकतो ह्या दृष्टिकोनातून, जर तीच गव्हर्नमेंट राहिली किंवा तसं एक्झिट पोलमध्ये तसं आलं तर डेफिनेटली मार्केट मोमेंटम चांगली देऊ शकतं. परंतु थोडाफार मार्केटच्या फेवरमध्ये नसेल तर मार्केट थोडाफार काय असं आपल्याला सेलिंग देऊ शकतं. हे लक्षात घ्या. मग त्या उद्याच याच्यामध्ये त्याचा इफेक्ट तुम्हाला डायरेक्ट सोमवारी मग तो गॅप अप किंवा गॅप डाऊनवरती तुम्हाला तो दिसेल. हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्याचबरोबर सेलिंगचा विषय कितपर्यंत स्टार्ट करू शकतो. सेलिंगचा विषय 50-800च्या खाली मार्केट होल्ड करताच तुम्ही सेलिंगचा विचार थोडाफार इनिशिएट करू शकता. परंतु हार्डली सेलिंग जी आहे 50,500च्या खाली टिकताच आपण सेल करू शकतो. परंतु ही जी रेंज आहे ही थोडीफार डिसिजन मेकिंग रेंज आहे. ती म्हणजे 50,500 ते आपण म्हणू शकतो 51,200ची रेंज. आता बघणं गरजेचं आहे 51,200-51,300 लेवल तोडून जातं आहे का किंवा मार्केट ह्या रेंजमध्ये कुठेतरी परत राहून परत सेलिंगला येतं आहे का हे बघणं गरजेचं आहे. जोपर्यंत ही लेवल तोडत नाही तोपर्यंत थोडाफार आपण म्हणू शकतो बाईंगच्या लेवलला आपण थोडाफार एक इझिली एक रिलाय राहू शकत नाही. हे लक्षात घ्या. समजलं आहे का सांगा या वीकसाठी निफ्टी बँकचं ॲनालिसिस सरळ साध्या सोप्या भाषेत. थेट उडीमध्ये आपल्या लाडक्या निफ्टीकडे खूप मोठी मोमेंटम दिलेली आहे. जवळपास बघा एक चांगला मोठा फॉल बघायला मिळाला होता. 26,250 पासून जवळपास 23,250पर्यंत एक मोठा फॉल बघायला मिळाला होता. त्याचबरोबर इथे सुद्धा आर एस आयचा विचार केला तर बघा आर एस आय काय करते बघा, सेम विषय स्ट्रेंथ जवळपास आपल्याला बघायला मिळतो आहे. हे लक्षात घ्या. काय म्हणतो मी, स्ट्रेंथ जी आहे ही जवळपास आपल्याला बघायला मिळते. हे लक्षात घ्या. थोडाफार आर एस आयचं वर्षाशन जाण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु आता हा जो ट्रेंड आहे तो संपला आहे का, अजिबात नाही. मी काय म्हणतो आहे, अजिबात ट्रेंड संपलेला नाही आहे. हे लक्षात घ्या. आता बघा ह्याच्या आधी जे मार्केट खाली आलं होतं 23,950, आता त्याच लेवलच्या आसपास कुठेतरी मार्केट आज क्लोज झालं आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे जिथे सपोर्ट घेऊन हे जे बाउन्स झालं होतं इथे सपोर्ट घेतला ना, मग त्याच्यानंतर हा बाउन्स झाला आहे, हा हाय झाल्यानंतर हा लो बनवला, मग वरच्या दिशेने गेला, मग ह्या लोच्या आसपास कुठेतरी आलेला आहे. तुम्ही 23,800 23,900च्या आसपास. हे लक्षात घ्या. सो आपल्याला काय एक्सपेक्ट आहे, सर्वात महत्त्वाचं एक्सपेक्ट काय आहे लक्षात घ्या. ह्या रेंजमध्ये मार्केट आता लक्षात घ्या. निफ्टी बँकची जी रेंज आपल्याला क्लिअर आहे, पण निफ्टीची रेंजसुद्धा क्लिअर असणं गरजेचं आहे. ती रेंज पकडूया 24,400ची लेवल, ती म्हणजे ही. हे लक्षात घ्या. आणि ह्याच्या खालचा लो पकडा तर 23,930ची लेवल, सॉरी 23,900ची लेवल. ह्या दोन लेवल्स आपल्याकडे व्यवस्थित राहिल्यात कशामध्ये, निफ्टीमध्ये. सो आपण काय एक्सपेक्ट करू शकतो, निफ्टी जी आहे हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या आठवड्यामध्ये एक तर 24,000चे लेवल तोडते का आणि 24,000च्या वरती टिकत असेल तर डेफिनेटली चांगली मोमेंटम बघायला मिळू शकते निफ्टीमध्ये. ठीक आहे. त्याचबरोबर आपली जी आपण म्हणू शकतो जो ई एम ए जो आहे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज जो आहे 25, तो कुठे आपला ई एम ए लक्षात घ्या. हा बघा हा ई एम ए, ह्या ई एम एवरती सुद्धा होल्ड करणं गरजेचं आहे. होल्ड करताच बाय करू शकतो. आणि होल्डिंगची लेवल 24,200ची आहे. होल्डिंगची लेवल जी आहे ती 24,200ची आहे. हे लक्षात घ्या. ठीक आहे. मग त्याच्यावरती आपण काय एक्सपेक्ट करू शकतो, जस्ट अ सेकंड. सगळ्या लेवल्स आपण काढून टाकूया, माझ्या मते ॲनालिसिसच्या असतील. ओके. ती रेंज थोडीफार ॲड करूया, 24,500 ती 23,800. ओके. आता आपण काय एक्सपेक्ट करू शकतो, मार्केट जे आहे थोडंफार वरच्या दिशेने जाणं एक्सपेक्टेड आहे. हे लक्षात म्हणजे जवळपास काय परत एकदा 24,000 ते 24,500 म्हणजे ह्या 500 पॉईंटमध्ये मार्केट जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो. ज्या रेंजमध्ये थोडाफार साईडवेज राहिलं मग हा थोडाफार आपल्याला ब्रेकडाऊन बघायला मिळाला होता गेल्या 4-5 दिवसात. हे लक्षात असू द्या. सो ही मोठी बुलिश कॅन्डल आणि कशी बनली आहे, ही मोस्ट बुलिश कॅन्डल बनलेली आहे. हे लक्षात घ्या. आणि ही कॅन्डल सांगते की मार्केट थोडंफार रिव्हर्स होऊ शकतं. ठीक आहे. आता बघायचं एक महत्त्वाचा विषय आहे तो सोमवारी मार्केट जे आहे जसा निकाल पडेल 24,000च्या वरती टिकतंय का किंवा 24,200च्या वरती टिकतंय का. जर या 200 पॉईंटच्या वरती आरामात टिकत असेल मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते. हे लक्षात घ्या. परंतु मार्केट 23,800च्या आसपास रिजेक्शन परत खाली आलं 23,500 23,600ला, मग थोडाफार म्हणू शकतो मार्केट क्वचित का असणार निफ्टी परत एकदा विकनेसवरती आहे. हे लक्षात घ्या. मग थोडंफार तुम्हाला परत एकदा आपण म्हणू शकतो मार्केटमध्ये एक सेलिंग पॉईंट ऑफ व्ह्यू जो आहे तो कंटिन्यू जो ट्रेंड आहे तो कंटिन्यू होताना बघायला मिळू शकतो. हे लक्षात घ्या. हे जे आलं आहे हे एकतर आपण म्हणू शकतो इथे बघा हा पुलबॅक होता परत आला. आता हा पुलबॅक म्हणू शकत नाही कारण इथे थोडंफार काय केलं, इथे थोडंफार काय म्हणू शकतो आपण
लेवल जी आहे इथे थोडंफार इंडिसिजन झालं आणि मग सेलिंग कंटिन्यू होत होती. परंतु ही जी कॅन्डल आहे मोस्ट बुलिश, अशी कॅन्डल बघा कुठे पाठी बनली आहे का एवढी पॉवरफुल नाही बनली. सो पण ह्या कॅन्डलचा हाय तुटणं गरजेचं आहे. प्राईज ॲक्शनच्या हिशोबात तुम्ही विचार केलात तर हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्याचबरोबर 24,000च्या वरती मार्केट होल्ड करणं गरजेचं आहे. 24,200 लेवल तोडणं गरजेचं आहे. त्यामुळे रिजेक्शन झोन जो आहे तर करंटचे जो टप्प्यात वरचे 24,000 ते 24,200 मेन लेवल्स आहेत, त्याच्यावरती 24,500 सुद्धा एक लेवल आहे वरच्या दिशेने मोठी. पण सपोर्ट रेंजचा विचार केला तर 23,200 एक चांगली सपोर्ट लेवल आहे आणि त्याच्याबरोबर 23,500 एक चांगली सपोर्ट आणि करंटची जी ब्रेक इव्हन लेवल आहे ती म्हणजे 23,800 जी लेवल आपण इथे काढलेली आहे ती म्हणजे ही लक्षात असू दे लाल लेवलमध्ये. ती लेवल त्या लेवलच्यावरती कसं होल्ड करतं हे आपल्याला बघणं गरजेचं आहे कमिंग वीकमध्ये. आता पुढचे व्हिडिओ जे आहे पूर्ण आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पूर्ण मार्केटचं डीपली डिटेल ॲनालिसिस, ते इंट्राडे ट्रेडिंग सेटअप्सही. त्यामुळे तुम्ही त्याच्यासाठी तयार राहा. त्याआधी पूर्ण व्हिडिओ बघितला असेल, इथपर्यंत पोहोचला असेल तर लाईक कमेंटचे चॅनल सबस्क्राईब करा. सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवा. टेलिग्रामची चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो, जेणेकरून तिथे तुम्हाला व्हिडिओच्या अपडेट्स सर्वात आधी मिळतील आणि त्यामध्ये कमेंट्स काय असतील, प्रश्न असेल तर विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. इथे तुमची मी रजा घेतो मित्रांनो. ठीक आहे. धन्यवाद.